नमस्कार. माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आणि आताच्या घडीला संपूर्ण मुंबईसह राज्यभरामध्ये खळबळ माजवणारी आणि संपूर्णपणे धक्कादायक अशी बातमी जी आहे ती समोर आलेली आहे. आणि ही बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे नुकतेच काँग्रेसमध्ये होते, ज्यांनी काँग्रेसला राम राम ठोकून अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता, असे बाबा सिद्दीकी यांची गोळीबारामध्ये हत्या झाल्याची बातमी समोर येते आहे. अत्यंत मोठी बातमी मुंबई आणि राज्याच्या दृष्टीने महत्वाची आहे. अजित पवार यांच्या गटातील बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. या संदर्भातील माहिती आता समोर येत आहे. संध्याकाळीच्या सुमारास अगदी फिल्मी स्टाईलने बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे. वांद्र्याच्या निर्मल नगर परिसरामध्ये बाबा सिद्दीकी जे आहेत ते जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालय परिसरामध्ये असल्याची माहिती समोर येते आहे. मात्र त्यावेळेला फटाके फोडण्यात आले होते आणि फटाके फोडत असताना त्याच वेळेला बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येते. आणि एकंदरीत संपूर्ण राज्याच्या दृष्टीने अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. सध्याच्या घडीला लीलावती रुग्णालयामध्ये बाबा सिद्दीकी यांना ऍडमिट करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची बातमी जी आहे ती समोर आली. आणि या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येकडे लागलेलं आहे. कारण 3 राऊंड गोळ्या ज्या आहेत त्या फायर झाल्या होत्या आणि 3 राऊंड गोळ्या फायर झाल्याच्या नंतर अखेर त्यांना मृत घोषित जे आहे ते करण्यात आले. 3 राऊंड ज्या प्रकारे गोळ्या फायर झाल्या त्यातील एक गोळी जी आहे ती बाबा सिद्दीकी यांना लागली आणि या गोळीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. खरं तर आपण पाहतोय की काल काही दिवसांपूर्वीच ज्या प्रकारे अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेला आपण पाहतोय बाबा सिद्दीकी हे जे आहेत ते उपस्थित होते. मात्र मागील आठवड्यामध्ये बाबा सिद्दीकी यांना एक धमकी देणारी धमकी आली होती आणि या धमकीनंतरच बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा सुद्धा देण्यात आली होती. मात्र सुरक्षा दिली असताना सुद्धा अगदी चित्रपटाच्या म्हणजे फिल्मी स्टाईलने बाबा सिद्दीकी यांच्यावरती ज्या प्रकारे आपण पाहतोय गोळ्या झाडण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. अत्यंत मोठी आणि धक्कादायक अशी बातमी आहे. खरं तर आपण पाहतोय की काँग्रेसमध्ये अनेक जागा वाटपा दरम्यान असेल, उमेदवारीवरून असेल, नाराजी असल्यामुळे बाबा सिद्दीकी यांनी आपण पाहतोय की अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. काही व्हिज्युअल सुद्धा आहेत, ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत. कारण ज्या प्रकारे तुम्ही आता ही दृश्य पाहतात या दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता की लीलावती रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आहेत आणि लीलावती रुग्णालयाच्या इमर्जन्सी बाहेर ही जी दृश्य तुम्ही पाहतात. बाबा सिद्दीकी यांना दाखल करण्यात आलं होतं आणि बाबा सिद्दीकी यांना दाखल केल्याच्या नंतर 3 राऊंड फायर झाले होते. त्यातील 2 राऊंड जे ते मिस झाले. मात्र एक गोळी त्यांना लागली, छातीला गोळी लागली होती अशी सुद्धा माहिती समोर येते. आणि ही गोळी लागल्यामुळेच कुठेतरी उपचारादरम्यानच त्यांचा उपचार सुरू होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते. दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर पाहायला गेलं तर या नवरात्रोत्सव जो आहे तो सुरू होते. आज दसरा होता, आज विजयादशमी आहे. मात्र या नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 2 एक पदाधिकारी आणि एक माजी मंत्री, माजी आमदार आणि माझे एकंदरीत मोठा बडा नेता असे 2 अजित पवार गटाच्या दोघांची हत्या करण्यात आलेली आहे. भायखळा परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर भायखळा तालुका अध्यक्ष मुन्ना कृमी याची सुद्धा रात्री 2 वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. धारदार शस्त्राने त्यांच्यावरती वार करण्यात आले होते आणि त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांची सुद्धा 3 राऊंड गोळ्या फायर करून हत्या करण्यात आलेली आहे. सध्याची दृश्य तुम्ही पाहतात ही आहेत लीलावती रुग्णालयाबाहेरची. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्या समर्थकांची गर्दी पाहायला मिळत आहे. समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात तिकडे जमा झालेले आहेत. मात्र ही घटना जी आता घडलेली आहे संपूर्ण राज्याला धक्कादायक अशी घटना आहे आणि मोठ्या प्रमाणात या घटनेच्या पार्श्वभूमीवरती राजकारणामध्ये सुद्धा हळहळ माजवणारी ही घटना आहे. कारण नुकताच दसरा मेळावा झाला आहे. दोन्ही शिवसेनेच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी प्रमुखांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने संबोधित केलं. मात्र आता अशा प्रकारच्या या दसरा मेळाव्याच्या नंतरची बातमी समोर येते ती म्हणजे अत्यंत धक्कादायक बातमी आहे, ज्याच्यामध्ये बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि ज्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण पाहतोय की अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. वांद्रे पूर्व परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर येते. बाबा सिद्दीकी यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये सुद्धा उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आलं होतं. ज्या प्रकारे आपण पाहतोय वांद्रे पूर्व येथील
राम मंदिराजवळ गोळीबार झाल्याची माहिती जी ती समोर येते आहे। रात्री जवळपास 9:15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। कारण आपण पाहतोय 8:15 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा संपला। 9 वाजताच्या सुमारास आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा संपला आणि या दोन्ही दसरा मेळाव्यानंतर राज्याच्या राजकारणातून आणि मुंबईमधून एक बातमी समोर आली। ती बातमी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे माजी मंत्री आहेत आपण पाहतोय बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली। तर ते आपण पाहतोय की एकंदरीत जर या सगळ्या घटनेवरती जर आपण पाहिलं तर बाबा सिद्दीकी यांच्यावरती 2 ते 3 जणांनी राऊंड फायर केला होता। मात्र त्यातील 2 आरोपी जे आहेत ते सापडलेले आहेत। त्यातील एक आरोपी अजूनही फरार आहे आणि एक आरोपी फरार असताना आपण पाहतोय त्याचा सुद्धा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जात आहे। या घटनेनंतर बाबा सिद्दीकी जेव्हा यांच्यावरती गोळीबार झाला तेव्हा त्याच्यानंतर त्यांना रुग्णालयात जे ते दाखल करण्यात आलं। मात्र रुग्णालयात दाखल केल्याच्या नंतर आता त्यांच्यावरती उपचार सुरू असताना आपण पाहतोय त्यांचा मृत्यू झालेला आहे। दरम्यान ज्या वेळेला बाबा सिद्दीकी यांच्यावरती 3 फायर राऊंड गोळीबार झाला तेव्हा आपण पाहतोय की एकंदरीत संपूर्ण वांद्रे परिसरामध्ये ती हळहळ माजली होती। दरम्यान बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळच हा गोळीबार झाल्याचा जो प्रकार आहे तो घडलेला होता आणि या घटनेनंतर एकंदरीत संपूर्ण मुंबईसह राज्यभरामध्ये हळहळ माजल्याचं पाहायला मिळत आहे। या घटनेनंतर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। अजित पवार यांनी ही रुग्णालयात फोन करून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आहे। तसेच मुंबईतील अजित पवार गटाचे नेते हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले। या घटनेची माहिती मिळताच अभिनेता संजय दत्त ही लीलावती रुग्णालयात दाखल झालाय। सध्या आपण पाहतोय अत्यंत मोठी आणि अशी धक्कादायक बातमी जी ती समोर आलेली आहे आणि या बातमीमध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे आपण पाहतोय ज्यांनी काँग्रेसमधून प्रवेश केला होता असे कार्यकर्ते आपण पाहतोय या ठिकाणी जे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री राहिलेले बाबा सिद्दीकी आहे त्यांच्यावरती 3 राऊंड गोळीबार करण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। या सगळ्यामध्ये आता चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू झालेली आहे। ज्यांनी गोळीबार केला त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून गोळीबार केला ते कोण होते नेमके याची सुद्धा माहिती पोलिसांकडून घेतली जाते। ज्या प्रकारे 3 राऊंड गोळीबार झाला त्यावेळेला जे फिल्मी स्टाईल गोळीबार झाला होता आरोपी जे आहे ते तोंडाला रुमाल बांधून आले होते आणि फटाकडे बाहेर फोडत होते आणि फटाकडे फोडत असताना त्यांनी गोळीबार केल्याची माहिती जी आहे ती समोर येते। दरम्यान या सगळ्यानंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे आणि गृहमंत्री कार्यालयाकडे राहिले। कारण ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात अत्याचार असो गोळीबार असो किंवा हत्या असो अशा प्रकारच्या घटना घडतात त्यानंतर थेट जो प्रश्न उपस्थित केला जातो तो म्हणजे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती केला जातो। मात्र आता अशा प्रकारची घटना समोर आली आहे त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा सुद्धा सवाल जो तो उपस्थित केला जातोय। नक्कीच आपण पाहतोय विरोधक सुद्धा या सगळ्या घटनेनंतर आता चर्चा जी ती करायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या अंती पोलीस सुद्धा चौकशी करणार आहेत आणि चौकशी अंती नेमकं कोणाच्या सांगण्यावरून बाबा सिद्दीकी यांच्यावरती हल्ला झाला कोणाच्या सांगण्यावरून गोळीबार करण्यात आला याची सुद्धा माहिती समोर येणार आहे। दरम्यान तत्पूर्वी आपण आता इथेच थांबूया। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही myMahanagar.com लॉग इन करा। धन्यवाद।